अगर आपको कोई ऐतराज हो तो मैं अपनी बात मराठी में रखना चाहूँगा। या विचारपीठावरती उपस्थित असलेले आपल्या यवतमाळचे लोकप्रिय आमदार सन्माननीय बाळासाहेब मांगुळकर, विचारपीठावरती उपस्थित असलेले इस्लामच्या शिकवणीवरती प्रचंड श्रद्धा असलेले आणि तेवढ्याच तन्मयतेने इस्लामची शिकवण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे सर्व धर्मगुरू, माझ्यासमोर उपस्थित असलेले माझे सर्व बंधू, आज जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, खरं म्हणजे मला अनेकांनी प्रश्न विचारला येईल की वक्फ बोर्डाच्या संदर्भामध्ये पास झालेलं जे बिल आहे त्याचा आणि तुमचा काय संबंध। त्या लोकांना मी सांगू इच्छितो की या देशातल्या संविधानाने या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा धर्म जोपासण्याचा अधिकार दिलेला आहे आणि हा अधिकार बहाल करत असताना मला या ठिकाणी फ्रेंच विचारवंत वोल्टायरचा एक विचार या ठिकाणी मला सांगायचा आहे की वोल्टायर म्हणत होता की एखाद्या व्यक्तीला त्याचं मत मांडण्याचा जर आपण संधी नाकारत असू ती कशामुळे, त्याचं मत तुम्हाला पटत नाही, उसका विचार आपको पटता नहीं है, सिर्फ इसलिए अगर उसका विचार रखने का आप अगर विरोध करते हो तो मैं उस बात के लिए मैं उसका विरोध करूंगा। त्याला त्याचं मत मांडण्याचा अधिकार असायला पाहिजे आणि म्हणून भारतीय संविधानाने इथल्या प्रत्येक नागरिकाला जो धर्म जोपासण्याचा अधिकार दिलेला आहे त्या धर्मामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार संविधानाने कोणालाही दिलेला नाही आणि म्हणून केंद्र सरकारने वक्फ अमेंडमेंट बिलाच्या नावाखाली जो मुस्लिम धर्मियांमध्ये खेळ चालवला आहे तो तात्काळ बंद करायला पाहिजे। या बिलाचं नाव जर आपण बघितलं तर त्या बिलाचं नाव आपल्याला फारच रोमांचकारी आणि फारच उत्साही असं दिसेल। या बिलाला नाव दिलेलं आहे युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट इफिशियन्सी डेव्हलपमेंट ऍक्ट, म्हणजे उम्मेद। तर हा उम्मेद कोणाला जागवतो आहे, हा उम्मेद सत्ताधाऱ्यांचा जागवतो आहे आणि आपल्याला नाउमेद करतो आहे। तर म्हणजे वक्फच्या संदर्भामध्ये बोलण्याचा माझा तेवढी माझी पात्रता नाही, कारण या ठिकाणी अनेक विचारवंत बसलेले आहेत जे वक्फच्या संदर्भामध्ये अति चांगल्या पद्धतीने आणि परिणामकारक पद्धतीने सांगू शकतात। परंतु हा विचार मांडत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या देशातलं संविधानाची नीव ज्या व्यक्तींनी ठेवलेली आहे त्या व्यक्तींनी सर्वप्रथम अल्पसंख्याकाची व्याख्या करत असताना 1928 ला हाऊस बोरो कमिटी पुढे अल्पसंख्याकांमध्ये अस्पृश्यांचा समावेश करण्यात यावा आणि अल्पसंख्याकांचे अधिकार अस्पृश्यांना सुद्धा देण्यात यावे म्हणून लढाई लढली होती आणि म्हणून हे नातं तुमचं आणि आमचं अशा पद्धतीचं आहे। त्यामुळे तुमच्या या विचारपीठावरती उपस्थित राहून वक्फ बोर्डाला मी या ठिकाणी त्याचा तुमच्या तेवढ्याच ताकदीने विरोध करतो। एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे, आपण फार प्रतिक्रियावादी लोक आहोत, आपण रिॲक्शनिस्ट आहे, जल्दी रिॲक्शन देते। मला असं वाटतं की प्रतिक्रियावादाची गरज नेहमी इथल्या देशात या देशातल्या उजव्या निष्ठा बाळगणाऱ्या लोकांना आहे। तो फंडामेंटलिस्ट है, जो जातिवादी है, उन लोगों को हमेशा हम लोगों का अंदाज लेने की उनको आदत गिरी है और करके बार बार ऐसा कुछ करते हैं जिसकी वजह से अपने हाथ से कुछ गलत हो जाए आणि म्हणून प्रतिक्रियावादी होण्यापेक्षा आपण विवेकवादी व्हायला पाहिजे, आपण रॅशनलिस्ट होना चाहिए आणि रॅशनलिस्ट असल्याचं जे काही आपलं चित्र या ठिकाणी दिसतंय ते चित्र हे आहे कारण आपण संविधानावरती विश्वास ठेवून संविधान मार्गाने आणि सनदशीर मार्गाने या बिलाला विरोध करतो आहे। असं म्हटलं जाते की आपल्या संसदेमध्ये पुरेसे सदस्य नाही, मुस्लिम समाजाचे केवळ 25 लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्य आहेत। परंतु एक गोष्ट आपण सदैव लक्षात ठेवायला पाहिजे की 25 सदस्य जरी असतील तरी त्या 25 सदस्यांसोबत 250 लोक तुमच्या सोबत उभे होते, ते मुस्लिम जरी नव्हते तरी तुमच्या सोबत तेवढं ताकद होती आणि म्हणून तुम्ही आम्ही वेगळे नाही।
संदर्भामध्ये संरक्षित मार्गाने आपल्याला जो लढा द्यायचा आहे, तो लढा देत असताना आपलं जे शौर्य आहे आणि या देशासाठी आपण जे बलिदान दिलेलं आहे, ते बलिदान आणि ते शौर्य कदापि विसरता कामा नये. 1857च्या उठावामध्ये उलेमांचं योगदान, उलेमांचे जे बलिदान आहे ते आपल्या सर्वांना ज्ञात असेलच. आणि म्हणून त्यावेळेस गालिबचा एक शेर आहे आणि मला फार काही शेर येत नाही, परंतु गालिब एका शेरमध्ये असं म्हणतो की 1857चा जेव्हा उठाव होतो तर मेरा जगाच्या उठाने के लिए 4 लोग मिलेंगे की नाही, ये ही खंत ते बोलून दाखवतात. ही खंत बोलून दाखवत असताना त्याच्या मागची भावना आणि त्याच्या मागचा इतिहास जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण गालिबला ही भीती असते की 1857चं बंड झाल्यानंतर इंग्रजांनी मुसलमानांना वेचू मारलेलं होतं. कारण मुसलमानांच्या त्या त्यागामुळे इथल्या ब्रिटिश सत्तेचे नीव हल्ले गेले आणि म्हणून 11 वर्ष भारतातल्या मुसलमानांना दिल्लीची बंदी होती. आणि म्हणून गालिब म्हणतो की मला माझ्या जनाजासाठी 4 लोक तरी मिळतील की नाही. आणि ज्या मुसलमानांनी दिल्लीमध्ये प्रवेश करायचं ठरवलं होतं त्यांच्या कतली केल्या गेलेल्या होत्या. आणि तेच ब्रिटिशांची तोडा आणि फोडोची नीती आजच्या सत्ताधारी आपल्या विरोधामध्ये वापरत आहेत. म्हणून हा प्रयत्न जर आपल्याला हाणून काढायचा असेल तर समविचारी असलेल्या सर्व लोकांना आपल्याला सोबत घ्यावं लागेल. आणि सर्व समविचारी लोकांना सोबत घेऊन आपल्याला या शासनाचा विरोध करावा लागेल, या बिलाचा विरोध करावा लागेल. कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की लोकशाहीची व्याख्या करत असताना बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की शासन व्यवस्थेमध्ये जर परिवर्तन घडवून आणायचं असेल तर ते रक्ताचा थेंब न साठवता सुद्धा परिवर्तन घडवून आणता येते. आणि हे शासन प्रणालीचं परिवर्तन स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 3 मूल्यांवरती आधारित आहे. ही जीवन पद्धती जर आपण स्वीकारली तर या देशाचा तख्ता पलटण्याची ताकद निश्चितपणे आपल्यामध्ये आहे. आणि अशा प्रकारचे हजारो बिल जरी आपल्या विरोधामध्ये केले तर ते पलटवण्याची ताकद तुमच्या आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या या प्रयत्नांना आपण हिंसेच्या मार्गाने उत्तर देता कामा नये. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कारण 1947 साली ज्यावेळेस पाकिस्तानची निर्मिती झाली त्यावेळेस भारतातल्या मुसलमानांना नेहमी भारतीयत्व सिद्ध करायला लावलेलं आहे इथल्या शासन व्यवस्थेने. आपल्याला आपण भारतीय आहोत हे सिद्ध करायची गरज नाही. आपण त्यांच्यापेक्षा जास्त भारतीय आहोत, त्यांच्यापेक्षा जास्त गौरव आहोत, त्यांच्यापेक्षा जास्त आपण देशभक्ती बाळगतोय. आणि अशा प्रकारच्या या भावनेला आपल्याला संयमित ठेवावं लागेल आणि सनदशीर मार्गाने अशा प्रकारचा लढा उभा करून आपल्याला या बिलाला विरोध करावा लागेल. बिलाच्या संदर्भामध्ये अनेक वादग्रस्त तरतुदी केल्या गेलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये अनेक विचारवंत वकील लोकांनी सुद्धा प्रतिनिधित्व करून आपले मत त्या ठिकाणी मांडलेले आहेत. मंचावरती असलेले जे काही विचारवंत आहेत त्यांचे सुद्धा प्रतिनिधी त्या ठिकाणी JPC ला जाऊन त्यांनी त्यांचे मत मांडलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भामध्ये पिटिशन आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आपण की बिल पास करणं म्हणजे सर्व काही नाही. कारण आपणच जर आपल्याला आठवत असेल, कारण आपल्या लोकांची मेमरी फार शॉर्ट असते, आपल्याला लक्षात असेल की ज्या पद्धतीने CA NRCच्या विरोधामध्ये आपण लढाई लढलेली होती तीच लढाई आपल्याला पुन्हा सुरू करावी लागेल. आणि त्याच पद्धतीने आपण संघटितपणे या बिलाचा सुद्धा पराभव करू एवढा तुमच्या देशामध्ये निर्माण झालेला आहे. आणि या लढाईला तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून माझ्यासारखे असंख्य तरुण या ठिकाणी आपल्यासोबत आहे. आणि निश्चितपणे आपण या लढ्यामध्ये यशस्वी राहू आणि अशा प्रकारच्या आंदोलनाला निश्चितपणे आपण पुढे सुद्धा करत राहू एवढी ग्वाही आणि आत्मविश्वास मला या ठिकाणी वाटतो आहे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि सांगतो. जय हिंद.